इचलकरंजी महानगरपालिकेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार 31 रोजी शहरातील 4ही प्रभाग समिती कार्यालयांमध्ये पार पडली। अर्ज छाननी दरम्यान एकूण 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका उमेदवाराचा आणि 10 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। महानगरपालिकेसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण 456 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली। उमेदवारांच्या समर्थकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनानं बॅरिकेड्स लावून परिसर बंद ठेवत चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। अर्ज छाननी दरम्यान प्रत्येक केंद्रावर केवळ उमेदवार, सूचक आणि एक प्राधिकृत व्यक्ती अशा तिघांनाच प्रवेश देण्यात आला होता। आपल्या अर्जावर हरकत येते का, एखादा आवश्यक कागद अपूर्ण आहे का, या शंकेमुळे अनेक उमेदवारांमध्ये धाकधूक पाहायला मिळत होती। अनेक उमेदवारांची बाजू त्यांच्या वतीनं वकिलांनी मांडली। दरम्यान छाननी प्रक्रियेदरम्यान एकूण 13 उमेदवारांच्या अर्जांवर वेगवेगळ्या कारणांनी हरकती घेण्यात आल्या होत्या। मात्र या 13 हरकतींपैकी एकही हरकत मान्य करण्यात आलेली नाही। काही केंद्रांवर या हरकतींवरील सुनावणी बराच काळ चालली होती, मात्र अखेर सर्व हरकती अमान्य ठरल्यानं उमेदवारांमध्ये दिलासा पाहायला मिळाला। छाननी अखेरीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका उमेदवाराच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचं निदर्शनास आल्यानं तो अर्ज अवैध ठरवण्यात आला। उर्वरित 10 अवैध अर्ज हे अपक्ष उमेदवारांचे आहेत। प्रभागनिहाय विचार करता प्रभाग समिती कार्यालय अ मधून दाखल झालेल्या 117 अर्जांपैकी 2 अर्ज अवैध ठरले आहेत। प्रभाग समिती कार्यालय ब मधून दाखल झालेल्या 103 अर्जांपैकी 5 अर्ज अवैध ठरले आहेत। प्रभाग समिती कार्यालय क मधील 112 अर्जांपैकी 3 अर्ज अवैध ठरले, तर प्रभाग समिती कार्यालय ड मधील 124 अर्जांपैकी 1 अर्ज अवैध ठरला आहे। त्यामुळे एकूण 11 अर्ज अवैध ठरले असून 445 अर्ज वैध ठरले आहेत। दरम्यान इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26 साठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तेजराव नरवाडे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर जीवन गलांडे यांची सहाय्यक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। महानगरपालिका निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था, आचारसंहिता भंग व संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ही नेमणूक करण्यात आली आहे। मुख्य निवडणूक निरीक्षकांचे कार्यालय इचलकरंजी महानगरपालिका मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर कार्यरत असणार आहे।